आता एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। चैत्यभूमीवर आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना माहीम पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि यावेळी आंदोलकांना सोडण्याची माहीम पोलीस स्टेशनमध्ये जोरदार सोडण्याची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय माहीम पोलीस स्टेशनमध्ये जोरदार आंदोलनही करण्यात आलेले आहे। संजय गडदे त्या ठिकाणी उपस्थित आहे। संजय, सध्या काय तिथे स्थिती आहे, कशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले? नक्कीच नीट परीक्षेतील गोंधळासंदर्भात आज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत कॉर्पोरेट जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं। चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। मात्र पोलिसांकडून जे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला होता, मुंबईतील हे आज सर्व आंदोलकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आज बंदिस्त करण्यात आलं। माहीम पोलीस ठाण्यामध्ये देखील शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र तब्बल 2 तासानंतर ह्या आंदोलकांना आता सोडण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता पोलीस ठाण्याच्या समुद्र परिसरामध्ये आंदोलकांकडून आता पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप जो आहे तो आंदोलकांकडून करण्यात येतोय। मात्र पोलीस या ठिकाणी का बंदिस्त करून ठेवत होते, आंदोलकांचे मोबाईल देखील स्विच ऑफ करण्यात आले होते, कुठलाही बाहेर त्यांचा संपर्क देखील होऊ दिला जात नव्हता। मात्र तब्बल 2 तासानंतर आता जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आणि रिपाईचे किंवा CPIचे जे कार्यकर्ते होते यांच्या मध्यस्थीनंतर आता आंदोलकांना जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही आंदोलक या ठिकाणी परिसरामध्ये उभे आहेत आणि पोलीस प्रशासनाविरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद संजय, या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय ज्या आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं होतं त्यांना आता सोडण्यात आल्याची माहिती समोर येते। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।